नमस्कार मंडळी, मी राम देसाई. आज पहिलाच ब्लॉग बनवतोय आणि आजचा ब्लॉग आहे आम्ही चाललोय पळसदेरीला. ह्या आधी सुद्धा आम्ही 2-3 वेळा मठामध्ये गेलो होतो, पण तिथला जो अनुभव आहे तो खूपच भारी आहे. तुम्ही एकदा आवर्जून या मठाला व्हिजिट करा. महाराजांच्या मठामध्ये आता जो बदलापूरपासूनचा रस्ता झालाय तो चांगलाच आहे, म्हणजे पूर्ण खोपोलीपर्यंत रस्त्याचं काम चालू आहे ना. रस्ता चांगला आहे, फक्त एवढंच की मध्ये थोडंसं काम चालू आहे, त्यामुळं सिंगल लेन चालू आहे. बट पूर्ण खोपोलीपर्यंत बदलापूरपासून रस्त्याचं काम चांगलं झालेलं आहे. ह्या आधी ज्यावेळी आम्ही 2-3 वर्षापूर्वी रात्रीचं येत होतो या रस्त्यानं, त्यावेळी रस्ता खूपच खराब होता की त्या रस्त्यामध्ये एवढे खड्डे होते की तुम्ही येण्यासाठी खूप त्रास होता तो. पण आता असं काही नाही आहे, तुम्ही रात्री कधी पण येऊ शकता या रस्त्यानं. रस्त्याला वाहतूक असते आणि रस्ता पण चांगला झालेला आहे. सध्या इथं रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळं सिंगल लेन चालू आहे. बघू शकता रस्त्याचं काम चालू आहे. हे पण थोड्या दिवसात होऊन जाईल, कारण की हा खूप मोठा पॅच होता रस्त्याचा, जो की ऑलमोस्ट आता कंप्लीट होत आलेला आहे. सध्या आम्ही वांगणीमध्ये प्रवेश केलेला आहे. वांगणी म्हणा थोडं एवढं डेव्हलप नाही झालं ना अजून. ज्या पद्धतीनं बदलापूर डेव्हलप होतं त्या पद्धतीनं वांगणी अजून डेव्हलप नाही झालं एवढं. डायव्हर्जन बाळूमामांची बकरी. पेट्रोल टाकू आणि मग चहा घेऊ. मी ट्रॅफिक मध्ये चल दादा, चल लवकर. थोडंसंच पुढे आल्यानंतर वांगणीतून HP चा पेट्रोल पंप आहे. तर पेट्रोल घालूया, थोडंसं स्वतःला एक चहाचा एनर्जी ड्रिंक देऊया आणि पुढे जाऊया. रस्ता थोडासा खराब आहे पण ठीक है. चलो पेट्रोल डालते हैं. HP चा पेट्रोल पंप आहे इथे. चलो पेट्रोल डाल दिया है, अभी निकलते हैं. आता थेट एकदा चहा, काय म्हणताय, एकदा चहा घ्यायचा आणि पुढच्या प्रवासाला. बोला. माथेरानच्या रोडला कुठं? राणींच्या इथे. राणींच्या इथे राणींच्या तिथं हॉटेल आहे ते. अच्छा, जोशीवाडीवाले. लास्ट टाइम आपण फिरलो तिथे. आहेत 2-3 ठिकाणी असे आहेत ऑन द वे जिथं चांगला नाश्ता वगैरे भेटतो. आणि त्यातल्या त्यात फेमस म्हणजे राणींचं एक स्नॅक्स कॉर्नर आहे तिथे, चांगलं आहे. त्यानंतर पुढेच जोशीवाडीवाले, आणि नाहीतर मग माथेरानच्या पायथ्याशी, म्हणजे जिथून नेरळचा जो एंट्रन्स आहे तिथून खूप सारे आहेत.
जिथून आपल्याला भेटून जातं काय ना काहीतरी खायला. फर्स्ट टाइम ब्लॉग बनवतोय त्यामुळे थोडासा गोंधळ उडतोय. गिअर, क्लच, ब्रेक, स्टेअरिंग. जमेल थोड्या दिवसात ते पण जमून जाईल. आपण एवढं गाडी घेऊन फिरतो पण असं म्हणजे म्हणून पण आपण किती ट्राय नाही केलंय ना की ब्लॉग बनवू हे बनवू, ते होतच नव्हतं. आज ट्राय केलंय पहिल्यांदा ब्लॉग बनवायला मोठावाला. रील्स तर खूप बनवल्यात, रील्स टाकलेत पण यूट्यूबला. आज ब्लॉग पहिल्यांदा बनवतोय. गाडी घेतल्यापासून पहिल्यांदा एवढ्या सगळ्या ट्रिप केल्यानंतर पहिल्यांदा ब्लॉग बनतोय. इथून पुढचे सगळे ब्लॉग आपल्याला ह्याच गाडीतून बघायला मिळतील. आता मे महिन्यामध्ये खूप सारे ट्रॅव्हलिंगचे प्लॅन आहेत. त्याच्यामधले होप करू की सगळेच ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील. काय म्हणताय? आणि जर झालाच प्लॅन तर तुम्हाला डेली ब्लॉग पण बघायला भेटेल. ऑफिसला जर आम्ही गाडी घेऊन जायला चालू केली तर प्लॅन तर आहे तोच. मग बघू आता. एवढं मुंबईपासून लांब आहे, लोक एवढं लांबून ट्रॅव्हल करतात मुंबईमध्ये कामासाठी वगैरे. शेलू विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इथून कर्जत 19 किलोमीटर आहे. या साईडला तुम्हाला रिसॉर्ट वगैरे खूप सारे बघायला मिळतील. रिसॉर्ट पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर या साईडला खूप गर्दी असते कारण की माथेरान जवळच आहे. हा जो डोंगर दिसतोय तो पूर्ण माथेरानचाच डोंगर आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये सॅटर्डे संडे तरी फुल गर्दी, ट्रॅफिक वगैरे या साईडला बघायला मिळते. जेवढे पण जवळचे पर्यटक आहेत खूप माथेरानला व्हिजिट करतात पावसाळ्यामध्ये. पण ठिकाणी लोकल ट्रेन चालू आहे. आय थिंक ही कर्जतलाच जात असेल. मुंबईची जान, लाईफ लाईन आहे मुंबईची. ही जर 5 मिनिटं जरी लेट झाली तर खूप लेट होतो. 5 मिनिटं ट्रेनची लेट पण आपल्याला अर्धा तास, पाऊण तास, 1 तास लेट होतो ऑफिसला जायला. लाखो लोक ट्रेन ट्रॅव्हल करतात डेली. नवीनच बनलंय शिवाजी महाराजांचं स्मारक. आय थिंक उभा करतात होता इथे. तुम्हाला माथेरानला जायचं असेल तर नेरळमधून जावं लागतं. नेरळमधून तुम्हाला टॉय ट्रेन मिळेल. त्यासोबत इथून शेअरिंग रिक्षा पण असतात, ज्या टॅक्सीज असतात त्या. 100 रुपये पर पर्सन काहीतरी चालू आहे आता. सीझनमध्येच 100 रुपये पर पर्सन असतं. ऑफ सीझनला काहीतरी 180-160 आसपास काहीतरी असतं. आणि तुम्हाला इथे पेट्रोल पंप सुद्धा भेटते. HP चे 2 पेट्रोल पंप आहेत नेरळमध्ये. बाकी हॉटेल्स वगैरे म्हणाल तर हॉटेल्स वगैरे तुम्हाला आहेत चांगले बऱ्यापैकी. स्टेसाठी वरती आहे माथेरानमध्ये स्टेसाठी, आणि एवढा एक्सपेन्सिव्ह नाही आहे ना. रिसॉर्ट वगैरे पण आहेत माथेरानमध्ये. आणि आय थिंक गव्हर्नमेंटचे पण काहीतरी स्टे आहे तिथे, पण तुम्हाला ते आधी बुक करावं लागतं कारण की ऑलरेडी ते फुल असतात. अशा प्रकारे ओमनी तुम्हाला भेटेल तिकडे वरती जायला. हा पूर्ण माथेरानचा डोंगर आहे. इथून सरळच वरती जायचं. जर कुणाची प्रायव्हेट गाडी असेल तर गाडीवरती पार्किंग सोय आहे. 100 रुपये पार्किंग चार्जेस आहेत. तिथून वरती चालत जाण्याची आता काही गरज नाही आहे कारण की आता ऑलरेडी ई रिक्षा त्यांनी अवेलेबल केलेली आहे. पहिले घोडे होते आणि तुम्हाला चालत जावं लागत होतं.
ज्यावेळी आम्ही गेलो होतो त्यावेळी चालत जायला होतं. हा माथेरानचा एंट्रन्स आहे. इकडून लेफ्ट साईडला गेल्यानंतर कर्जत आणि राईट साईडला आहे हा माथेरानचा एंट्रन्स. इथून तुम्ही माथेरानला जाऊ शकता. आणि हा आहे आम्ही चाललोय कर्जत साईडला. इथून तुम्हाला पुढे थोड्याच अंतरावरती पुन्हा एकदा लेफ्ट घेऊन कर्जत साईडला जायचं आणि राईट साईडला आहे पनवेल. रस्ता तसा इथून मोठा आहे. आणि इथेच आय थिंक इथेच पुढे टॉय ट्रेनचा जो पटरी म्हणतात पटरी आहे इथेच. तुला आपल्याला क्रॉस करून जायचं आहे. आता तर तुम्हाला बघायला भेटणार नाही टॉय ट्रेन कारण की ती टाईमनुसार निघते. पण तुम्ही नेरळवरून तुम्ही 2-2.5 तासामध्ये माथेरान कव्हर करू शकता बाय टॉय ट्रेन. आणि खाली सुद्धा खूप सारे हॉटेल्स बनलेले आहेत. या ठिकाणी आणखी एक HP चा पेट्रोल पंप आहे. हे क्रॉसिंग टॉय ट्रेनचा इकडून येते ती नेरळ स्टेशनवरून. नेरळ स्टेशनलाच हा कनेक्टिंग आहे टॉय ट्रेनचा प्लॅटफॉर्म. आणि तिथून काहीतरी 250 रुपये काहीतरी तिकीट आहे ना पर पर्सन. 250-300 आसपास काहीतरी टॉय ट्रेनचं तिकीट आहे पर पर्सन. पण एवढं काय महाग नाही आहे कारण की जर आपल्याला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर खूप चांगलं आहे. अशा प्रकारे आहे. इथून जाते ही वरती. हा डोंगर असं पूर्ण क्रॉस करते ती. खूप फिरून जाते. 2.5-3 तास लागतात त्याला वरती जायला. पण चांगला अनुभव आहे वरती जाण्यासाठी. लहान मुलांना वगैरे घेऊन जाण्यासाठी मस्त आहे. 1 डे ट्रिपसाठी पण खूप चांगलं आहे. खूप लोक येतात या ठिकाणी 1 डे ट्रिपसाठी सुद्धा. जास्त करून तुम्हाला बायकर्स बघायला मिळतील. अर्ली मॉर्निंग येतात संडेला, सॅटर्डेला, इव्हनिंग रिटर्न. आणखी एक माथेरानचं चांगलं वैशिष्ट्य म्हणजे माथेरानमध्ये तुम्हाला अशी कचरा इकडे तिकडे फेकायला मिळणार नाही. प्रॉपर त्यांनी नियोजन केलेलं आहे. कचरा तुम्हाला कुठेही टाकू देणार नाहीत. कचरा कुठे टाकताना भेटला तर तुम्हाला 500 रुपये फाईन मिळतो. आणि त्यामुळे कोणी असं इतर कचरा टाकत नाही. चांगली गोष्ट आहे. अशा पर्यटन ठिकाणी असं काहीतरी बघायला मिळणं म्हणजे चांगलं वाटतं. जिथं कचरा नाही तिथं जायला असं भारी वाटतं ना. कचरा असेल तर मग ते मन नाही करत कारण की सगळीकडे घाण असं होऊन जातं. ते फील नाही होत. नेचरला जपलं पाहिजे आपण सुद्धा आणि कचरा नाही टाकला पाहिजे कुठे पण. या लाईनला खूप सारे रेस्टॉरंट झालेत आजकाल बघायला मिळतं. रिसॉर्ट्स. इथे एक रिसॉर्ट आहे. आत्ताच तुम्हाला नाव काढलं आणि भेटला सीमा लॉन्स म्हणून आहे. आणि या ठिकाणी सुद्धा एक ह्या साईडला एक पण आहे. इथं पण एक आहे हिल रॉक म्हणून. खूप सारे रिसॉर्ट्स आलेत या ठिकाणी. आणि पब्लिक असतं असं नाही की बंद असत. आहे चालू आहेत. पब्लिक आहे. आणि गाड्यांची वर्दळ सुद्धा खूप जास्त आहे. आज थोडंसं पावसाचं वातावरण आहे. पाऊस पडण्याची शक्यता आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण होतं आणि आता सुद्धा वाटतं की पाऊस पडेल थोडाफार. तसं म्हणा गेलं तर संध्याकाळची ड्रायव्हिंग करायला खूप भारी वाटते. मोस्ट ऑफ आता जेवढी पण मी गाडी चालवली आहे ना आम्ही पूर्णपणे रात्रीची गाडी चालवली आहे. कारण की रात्रीचं एक तर त्रास नाही होत. फक्त आपण काळजी घेऊन चालवा. रात्री जायला मस्त वाटतं. दिवसाचं खूप ऊन असतं आणि खूप गाड्या असतात त्यामुळे ते हेक्टिक ट्रॅव्हलिंग होऊन जातं. पण रात्रीचं खूप मस्त वाटतं चालवायला गाडी. तर मी तरी जास्त करून ट्राय करतो रात्रीचं गाडी चालवायचं. आणि जितक्या वेळा पण आम्ही गावी गेलो तेवढं रात्रीचंच गेलो आहे किंवा सकाळी अर्ली मॉर्निंग. भारी वाटतं गाडी चालवायला संध्याकाळचं. तीन गावांची नावं आहेत तिथं. 3 गावांची नावं आहेत ना ती सिमिलर आहेत. पाशाने, आशाने, कोशाने आणि बॅक टू बॅक आहेत. पाशाने आहे ते वांगणी जवळ आहे. त्याच्या पुढच्या बाजूला
नेरळच्या पुढच्या बाजूला आशानी आहे आणि आशानीच्या पुढच्या बाजूला कोशानी आहे. हा इथे पुढे आहे ना ते. हाँ इधर पुढे है. चलो अपना टी पॉइंट आ गया है. ब्रेक लेने का टाइम. तरेने चलो आपलं टी पॉइंट मी आलेला आहे. इथं फूड कोर्ट पण आहे, चांगल्या हॉटेल्स पण आहेत या साईडला है ना. म्हणजे तुम्ही कधी पण या, तुम्हाला खाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे इकडे आणि फिरण्यासारखं पण आहे. असं बोरिंग जागा नाही आहे इकडं. नवीन कोणाला असेल तर त्यांना थोडं वाटेल, पण आहे पावसाळ्यात तर खूप भारी असतं. पूर्ण ग्रीनरी ग्रीनरी असते सगळीकडे. हा यस इथे आहे फूड कोर्ट. बंद केलं की काय नाही आहे, चालू आहे. चलियो इंडिकेटर दे दिया है. नहीं तेरी हडप वडापाव आपण खाला होता का एकदा. ठीक आहे चलो देखते हैं आगे. आता आपल्याला तर तोच भेटेल. तर द बोट क्लब पण आहे. सायकल चालवण्याची वेगळीच मजा होती. ज्यावेळी सायकल भेटत नव्हती, दुसऱ्याकडून मागून घ्यायला लागायची. मला एक राईड दे, मला एक राईड दे म्हणून. आणि सायकलची किंमत त्यावेळी किती, ज्यावेळी मी सायकल घेतली त्यावेळी सायकलची किंमत होती 3,500 रुपये. आणि ती 3,500ची सायकल घेण्यासाठी आम्हाला 1 वर्ष लागलं. त्यावेळी सायकल चालवणं म्हणजे असं भारी होतं. त्या डिमांड पण आहे. कोण सायकल पण त्यावेळी देत होतं चालवायला. जसं आपण थोडंसं पुढे आल्यानंतर राणी कॉर्नर बसून राईट मारल्यानंतर रस्त्याचं काम चालू आहे. खूपच तरी आज सिंगल लेन बनवले. मागच्या वेळी आल्यानंतर कोण पण कुठून पण घुसत होतं. लाईनचं काम चालू आहे. सगळी अशी लाईनमध्ये गेल्यानंतर काय वाटत नाही की सगळ्यांना पण घरी जायचंच आहे, पण अशी आधीमध्ये घुसवतात गाड्या. सगळेच स्टॉप करतात, सगळ्यांनाच थांबावं लागतं एकाच्या चुकीमुळे. आज ट्रॅफिक तेवढं नाही आहे. संध्याकाळी होऊन जाईल ट्रॅफिक. येताना ट्रॅफिक असेलच. तर मागच्या मिररमध्ये बघितलं तर तुम्हाला दिसेल मागे किती गाड्या लागल्या एका लाईनीने मागे. इथून जवळच आहे, हार्डली अर्धा तासाच्या अंतरावरतीच आहे. आणि इथं पण होतं चहाचं. हा कुठला आहे, ठाकरे पार्किंग. पेट्रोल पंप बघण्यासाठी खूप पेट्रोल पंप भेटते इकडे या साईडला. आणि जास्त करून HP आहेत पेट्रोल पंप. पहिला इंडियन पेट्रोल पंप दिसला बाबा. काय करायचं ते घ्यायचे. घेऊ इथे. आता इंडिकेटर दिला मी. जोशी वड़े चलियो. चलो शायद तो हो गया. निकलने की बारी. निकाल दिया. ले लो पीछे. नवीन बनलं कोकण फूड बाजार फॅक्टरी आउटलेट. पीछे देखो कोई गाड़ी आ रही है. चलो तो नॉन स्टॉप पळसदरी. इथून लेफ्ट घेतल्यानंतर आपण जातो डायरेक्ट कर्जत खोपोली रोडला. पळसदरीतून 5 किलोमीटर आहे. इथून राईटला गेल्यानंतर पनवेल. चला आलो आपण पळसदरीमध्ये.
हार्डली 5 किलोमीटर अंतर आहे त्या क्रॉसिंगवरून. ओ तेरी घे ना तिकडं. या साईडला पूर्ण तलाव आहे मस्त. जर टाइम भेटला लवकर तर तुम्हाला दाखवतोच. आणि इथून हार्डली हा आला पळसदरीचा बोर्ड. आणि इथून हार्डली 50-20 मिनिट. हे आहे पुढच्या टर्नला आतमध्ये जायचं आपल्याला मठाकडे. जर नवीन कोण आला असेल तर ह्या ठिकाणी स्वामींचा बोर्ड पण लागलेला आहे, स्वामी समर्थ मठ म्हणून. आज गर्दी असेलच. कोण आहे ना पुढे? हा आहे छोटासा रस्ता सिंगल आणि समोरच मठ आहे. हे आहे समोर स्वामींचा मठ. पार्किंग खूप मोठी आहे, पार्किंगची काही प्रॉब्लेम नाही इकडे. आज पार्किंग आय थिंक फुल आहे वाटतं. इथं आहे पार्किंग. चलो ना, मग पार्किंग लावूच ना. 2 मिनटं पार्किंग करू आणि जाऊ मठामध्ये. आज स्वामींची पुण्यतिथी आहे आणि जर बघितलं तर एवढं मस्त आहे इकडे मठ. आणि आजूबाजूचं वातावरण जर बघाल तर खूप भारी वाटतं. आणि आजच्या दिवशी आम्हाला यायला गावलं कारण की आम्ही तर येतो मोस्ट ऑफ संडेला. आज स्वामींची पुण्यतिथी असल्यामुळं आज म्हटलं चला आपण इथं जाऊन येऊ. मठाच्या आतमध्ये शूट करण्यास अलाउड नाही आहे, त्यामुळे तुम्हाला बाहेरूनच दाखवतो. पण जर कुठे फुटेज भेटले तर तुम्ही नक्की दाखवेन. घे. दर्शन तर झालेलं आहे आणि आता निघायच्या तयारीत. दर्शन तर चांगलं झालं. खूप छान. चला निघूया. दर्शन तर मस्त झालं. दर्शनाला बरोबर टायमावर आलेलो आम्ही, कारण की दर्शनाच्या वेळीच पूजा चालू होती, आरती चालू होती. चला रिटर्न प्रवास चालू बदलापूरला. क्लायमेट वाटतंय. हो ना. एंट्रन्स पण खूप छान. नवीन झालेत ना आजकाल. हाच तो आणि कॉर्नर ट्रॅफिक बघा. हे ट्रॅफिक हवा थोडी भारी येते ना, थंड. काय कंटाळा आला बसून. मग गाडी चालवायला शिक. कधी शिकणार चालवायला? लवकरच. चला फायनली आम्ही पोहोचलो. रात्र झाल्यामुळं दाखवण्यासारखं काय नव्हतं रोडवरती, त्यामुळे व्हिडिओ बनवला नाही, थोडासा बनवला.
तर आता चलो टू होम. चला आजचा ब्लॉग इथेच संपवतो. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग बघण्यासाठी आवर्जून सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.